नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट मॅट्रिक्स अल्जेब्रा यामध्ये चॅप्टर 1 मॅट्रिक्स अल्जेब्राला आपण सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम पार्टिशन ऑफ मॅट्रायसेस हा टॉपिक आपण बघणार. ह्यासाठी आम्हाला सब मॅट्रिक्स हा टॉपिक समजणं खूप आवश्यक आहे. लेट ए हा एक मॅट्रिक्स आहे. ए आयथ रो आणि जेथ कॉलमचा. B. M by N matrix. If we delete some but not all of rows or columns of A, we obtain a submatrix. आम्हाला समजा A हा मॅट्रिक्स दिलेला आहे. यामध्ये 4 रोज आणि 4 कॉलम्स आहेत. ह्यामध्ये जर आपण काही रो आणि काही कॉलम डिलीट केले तर जो उरणारा मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सला आपण सब मॅट्रिक्स ऑफ ए मॅट्रिक्स असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल आपण काय करू माहिती का? आफ्टर डिलीटिंग थर्ड अँड फोर्थ रोज अँड थर्ड अँड फोर्थ कॉलम्स वी गेट. काय डिलीट केलं आपण? या एमधून थर्ड रो आणि फोर्थ रो डिलीट केली, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम डिलीट केला. म्हणजे ह्या 2 रो 2 कॉलम डिलीट झाल्यानंतर मॅट्रिक्स उरला एवढा. ह्याला आपण सब मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स ए असं म्हणणार. आणि हा मॅट्रिक्स काय झाला? 3 2 2 -1. दिस इज सब मॅट्रिक्स ऑफ ए. पुढे समजा आपण यामध्ये थर्ड रो आणि फोर्थ कॉलम डिलीट केला. या ए मॅट्रिक्समध्ये ही जे आहे थर्ड रो, हा आहे फोर्थ कॉलम. थर्ड रो आणि फोर्थ कॉलम जर मी डिलीट केला तर माझ्यापाशी मॅट्रिक्स जो उरतो तो 3 2 -2 2 -1 1 3 -2 0 हा मॅट्रिक्स उरतो, जो की सब मॅट्रिक्स ऑफ ए असं आपण म्हणणार. आता आपण पार्टिशन ऑफ मॅट्रिक्स ही कन्सेप्ट बघूया. गिव्हन ए मॅट्रिक्स ए, we can obtain a set of submatrices of A by drawing horizontal and vertical lines in the rectangular array for A. Then the set of matrices of A obtained in this way is called partition of A. उदाहरणावरून समजून घ्या. हा A एक मॅट्रिक्स आहे ज्यामध्ये 3 रोज आपल्याला दाखवलेत आणि 4 कॉलम यामध्ये आहेत. आपण यामध्ये जर ही एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि 2 व्हर्टिकल लाईन्स काढल्या तर आपल्याला ए या मॅट्रिक्सचे 1 2 3 4 5 6 भाग पडलेले दिसतात. म्हणजे हे 6 सब मॅट्रायसेस तयार होतात आणि हे सब मॅट्रायसेस म्हणजेच पार्टिशन ऑफ मॅट्रिक्स ए. ह्यालाच आपण पार्टिशन ऑफ मॅट्रिक्स ए असं म्हणणार. आणि या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करून जे पार्टिशन्स आपल्यापाशी तयार झाले तर ह्याला तुम्ही काय म्हणणार? P11. म्हणजे पहिली रो पहिला कॉलमचा हे जे पार्टिशन आहेत त्याच्याकडे नीट बघा. ही पहिली रो आहे, ही दुसरी रो आहे पार्टिशनची. हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे पार्टिशन ऑफ मॅट्रायसेसचा. म्हणून हा जो आहे P11, P म्हणजे पार्टिशन, पहिली रो आणि पहिला कॉलम. मग हा जो आहे भाग P12 म्हणजे पहिली रो आणि दुसऱ्या कॉलमचा हा पार्टिशन आहे. इथं काय तू? पहिली रो आणि तिसरा कॉलम म्हणजे हा आहे P13. त्याचप्रमाणे हा P21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, P22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. आणि हा जो भाग आहे, हा जो पार्टिशन आहे तो सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा, दॅट इज P23. मग याला तुम्ही डिनोट करणार P11ने. हे बघा P11 1 4 हा
हा इथला म्हणजे P12 म्हणजे हा, या इथं मी P12 ने डिनोट केलं 2-4. हा आहे P13, P13 म्हणजे 3-1. हा आहे P21, P21 आहे -3. हा आहे P22, 1-2, हा P22, 1-2 हा मॅट्रिक्स. आणि फायनली हा आहे P23, P23 दॅट इज 5. हे सगळे पार्टिशन्स झाले. सो द अबव आर सब मॅट्रायसेस ऑफ ए अँड फॉर्म्स ए पार्टिशन ऑफ ए. नेक्स्ट आम्ही पाहतोय एलिमेंटरी मॅट्रायसेस. एलिमेंटरी मॅट्रायसेस म्हणजे काय? An n by n matrix is called as elementary matrix if it can be obtained from n by n identity matrix in by performing a single elementary row or column operation. म्हणजे एखादा n बाय n आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल, त्या मॅट्रिक्समध्ये आपण सिंगल ऑपरेशन रो किंवा कॉलमवर करायचं आणि जे नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळेल त्याला आपण एलिमेंटरी मॅट्रायसेस असं म्हणणार. आता एलिमेंटरी मॅट्रिक्ससाठी तुम्हाला माहिती आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्सवर एखादी क्रिया म्हणजे ऑपरेशन तुम्ही करायची, सिंगल ऑपरेशन, मग तो रो अथवा कॉलम, आणि त्यामुळं जो तुम्हाला नवीन मॅट्रिक्स मिळणार त्याला तुम्ही म्हणणार एलिमेंटरी मॅट्रिक्स. मग आता हा 1 0 0 1 अशा आयडेंटिटी मॅट्रिक्सवर मी काय ऑपरेशन केलं आहे? R1 + 2R2 म्हणजे ही जी R2 आहे याची दुप्पट मी R1 मध्ये ॲड केली. आता 0ची तो दुप्पट होत नाही, त्यामुळे 0 याच्यात ॲड केला तरी 1चा 1च राहणार. पण इथं 0 असतो, याची दुप्पट जर याच्यात ॲड करायची तर 0 + 2 दॅट इज 2 होणार. आणि अशा रीतीनं ह्या I2वर म्हणजे 1 0 0 1 अशा आयडेंटिटी मॅट्रिक्सवर जी आपण क्रिया केली ती R1 + 2R2 आणि आम्हाला हा एलिमेंटरी मॅट्रिक्स मिळाला. आता इथं काय केलं बघा, सेकंड एक्झाम्पल आहे हे E2 म्हणजे एलिमेंटरी मॅट्रिक्सचं सेकंड एक्झाम्पल. 1 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 0 0 0 1 हा आहे एलिमेंटरी मॅट्रिक्स. पण कशावरून? तर ह्याचं मूळ मॅट्रिक्स 4x4 आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो? 1 0 0 0. तर 0 1 0 0, मग 0 0 1 0 आणि 0 0 0 1 असा असतो. यामध्ये आपण ह्या दोन रो इंटरचेंज केलेले आहेत बघा. हे R म्हणजे रो, 2 3 म्हणजे सेकंड आणि थर्ड रो मध्ये आपण इंटरचेंज केलं ऑन I4. I4 म्हणजे I हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, 4 म्हणजे 4 रोज 4 कॉलमचा. त्यावर आपण ही प्रक्रिया केली म्हणजे इंटरचेंज केलं. हा सेकंड रो खाली आणला तर हा थर्ड रो वर आणला तर आम्हाला हा मॅट्रिक्स मिळाला. याला आपण एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणणार. वन मोर एक्झाम्पल बघ. हा आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सवर ऑपरेशन करून मिळालेला एलिमेंटरी मॅट्रिक्स. हा 3x3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स होता. 1 0 0 0 1 0 0 0 1 असा आयडेंटिटी मॅट्रिक्स होता. ह्यामध्ये आपण सेकंड रोला जर -2 ने मल्टिप्लाय केलं तर सेकंड रो कशी झाली? 0 -2 0. आणि हा जो एक सिंगल प्रक्रिया करून, सिंगल ऑपरेशन करून आम्हाला मॅट्रिक्स मिळाला, आपण त्याला म्हणणार एलिमेंटरी मॅट्रिक्स. हे थर्ड एक्झाम्पल ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स. आणि अशा रीतीनं एलिमेंटरी मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ई. हे नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण इन्व्हर्स
ऑफ मॅट्रिक्सला सुरुवात करतो. तुम्हाला क्वेश्चन कसं विचार बघ. फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे इफ इट एक्झिस्ट. हे इफ इट एक्झिस्ट याचा अर्थ हा मॅट्रिक्स पहिली गोष्ट तर इन्व्हर्टिबल आहे की नाही, म्हणजे याचा इन्व्हर्स अस्तित्वात आहे की नाही हे चेक करायचं असतं. ते कसं चेक करतो आपण. हा जो ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे त्याचं डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करायचं. दिस इज डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजे हाच मॅट्रिक्स आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचा. आता ह्याला आपण सॉल्व करणार. फर्स्ट रो ही जी आहे यातला हा 1 इथं लिहिणार आणि 1 × 4 दॅट इज 4 मायनस 2 × 1 दॅट इज 2. मग हे अपोजिट साईननी लिहिणार आपण, म्हणजे -3. मग 2 × 4 दॅट इज 8 मायनस 3 × 1 दॅट इज 3 प्लस 5 इंटू वॉट 2 × 2 4 मायनस 3 × 1 3. असा आपण मॅट्रिक्स सॉल्व करतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो 4 - 2 दॅट इज 2, 8 - 3 दॅट इज 5, 4 - 3 दॅट इज 1. मग याला सॉल्व केलं हे मिळणार, यानंतर मिळणार -8. सो -8 इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. जर डिटर्मिनंट 0 नाही तर आपण म्हणू शकतो ए इज इन्व्हर्टिबल, म्हणजे एचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग आपण ए इन्व्हर्स काढणार. आता ए इन्व्हर्स काढण्यासाठी, म्हणजे एचा इन्व्हर्स काढण्यासाठी आपण पहिल्यांदा हे जे फॉर्ममध्ये लिहितो याला ऑग्युमेंटेड फॉर्म असं म्हणतात. ऑग्युमेंटेड फॉर्म म्हणजे हा ए मॅट्रिक्स उभी रेषा ओढा आणि त्याच्या शेजारी आय मॅट्रिक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स हा, उभी रेषा ओढली, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स हा. जर हा मॅट्रिक्स 3/3चा आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्ससुद्धा 3/3चा असणार, म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलमचा. 1 0 0 0 1 0 0 0 1 असा. आता तुम्ही काय करायचं, इन्व्हर्स काढण्यासाठी तुम्हाला हा जो ए मॅट्रिक्स आहे तो रिड्यूस करत जायचा. रिड्यूस करून याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला पाहिजे, म्हणजे इथं 1 0 0 0 1 0 0 0 1 असं रूपांतरित हे मॅट्रिक्स झालं पाहिजे. ह्यावर तुम्ही ज्या रो ऑपरेशन करणार त्याच यावर करणार, त्यामुळं याचा हळूहळू इन्व्हर्स मॅट्रिक्स होत जाईल. इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल तर इथं जो मॅट्रिक्स मिळेल तो असेल ए इन्व्हर्स. म्हणून आपण आता याला रिड्यूस करायला सुरुवात करू. रिड्यूस करायला सुरुवात करू म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळवायचा आहे. इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळवायचा म्हणजे काय, इथं 1 पाहिजे जो की ऑलरेडी आहे. आता या 1च्या खाली इथं आणि इथं 0 पाहिजे. त्यानंतर इथं 1 पाहिजे, ऑलरेडी आहे. आता याच्या वर आणि याच्या खाली 0 पाहिजे, तो आपण आणायचा. फायनली इथं 1 पाहिजे आणि इथं 0 पाहिजे. म्हणजे थोडक्यात डायगोनल एलिमेंट 1 1 1 आणि बाकी सगळे एलिमेंट 0 करून घ्यायचे. असा आपण आय मध्ये रूपांतर या मॅट्रिक्सचं करणार. आता इथं 1 तर आहे, मग इथं 0 पाहिजे. इथं 0 कसा मिळणार, ही आहे R2. R2मधून याची दुप्पट वजा केली तर इथं 0 येईल. सिमिलरली इथं आहे 3, इथं पण तुम्हाला 0 पाहिजे, म्हणजे R3मधून R1ची तिप्पट वजा केली तर इथं 0 येणार. म्हणून आपण 2 ऑपरेशन्स इथं लिहिले, R2 - 2R1 आणि R3 - 3R1. आता हे ऑपरेशन्स आपण याच्यावर करून हा मॅट्रिक्स मिळवला आहे. आता बघ बरं का, ही आहे फर्स्ट रो ॲज इट इज, त्याच्यावर काही करायचं नाही. ही आहे सेकंड रो, इथला एलिमेंट 2, याची दुप्पट जर याच्यातून वजा केली तर 0 येणार, म्हणून इथं मी लिहिलं 0. हा एलिमेंट आहे 1, या 1मधून याची दुप्पट वजा करायची, ह्याची दुप्पट होते 6, 1 - 6 म्हणजे -5 येतो, म्हणून इथे लिहिलं मी -5. हा आहे 1, या 1मधून याची दुप्पट वजा केली म्हणजे 10 वजा केलं, 10 वजा केलं 1 - 10 म्हणजे -9. इकडं
ह्याची दुप्पट वजा करायची म्हणजे 0 -2 दॅट इज -2. ह्या 0ची दुप्पट होत नाही, झाली तरी काय फरक पडत नाही, म्हणून 1 जसाच्या तसा 0 मुळे हा 0 जसाच्या तसा. मग आपल्याला पुढं काय करायचं आहे, थर्ड रोवर ऑपरेशन करायचं आहे. ह्याचा 0 झाला पाहिजे म्हणजे याची तिप्पट वजा करायची 3 - 3 दॅट इज 0. हा आहे 2, याची तिप्पट वजा करायची, तिप्पट होते 9, 2 - 9 दॅट इज -7. हा आहे 4, याची तिप्पट 15, याच्यातून वजा केली, इथं आला -11. याची तिप्पट वजा केली 0 - 3 दॅट इज -3. हा 0 ॲज इट इज राहील. हा 0 तिप्पट जरी केला तर 1मधून सबट्रॅक्ट होत नाही, झाला तरी 1 तसाच्या तसा राहतो. सो अशा रीतीनं आपण हे 2 ऑपरेशन करून हे मिळवलेलं आहे. आता मला या इथं पाहिजे 1. पहिल्यांदा आपल्याला इथं 1 पाहिजे होता, जो ऑलरेडी होता. मग आपण इथं 0 बनवून घेतले. आता इथं 1 पाहिजे. इथं जर 1 पाहिजे तर याला तुम्ही -1/5 मल्टिप्लाय करा. म्हणजे ऑपरेशन काय, बाय -1/5 ऑफ R2. R2ला -1/5 मल्टिप्लाय करा. याला -1/5 मल्टिप्लाय केलं म्हणजे हा होणार 1. याला -1/5 मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस प्लस हा होणार 9/5. ह्याला आपण -1/5 मल्टिप्लाय केलं म्हणजे हा मायनस प्लस 2/5. याला -1/5 मल्टिप्लाय केलं हा होणार -1/5. 0ला मल्टिप्लाय करून काय उपयोग नाही, 0 जसाच्या तसा. आणि ही थर्ड रो सध्या तरी ॲज इट इज आपण ठेवली. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, इथं पाहिजे होतं 1 जो की मिळाला. आता इथं 0 पाहिजे आणि इथं 0 पाहिजे. म्हणजे आपण काय करणार पुढं, R1 - 3 टाइम्स R2 म्हणजे इथं 0 येईल. आणि इथं काय, R3 + 7 टाइम्स R2 म्हणजे इथं 0 येईल. तर मगाशी जो आपल्याला मॅट्रिक्स मिळाला होता तो मी या कॉर्नरमध्ये तुमच्या माहितीसाठी लिहिलेला आहे. आणि यावरती मी जे ऑपरेशन्स करणार आहे त्यातलं पहिलं ऑपरेशन आपलं ठरलं होतं की इथं 0 पाहिजे. या इथं 0 जर पाहिजे असेल तर R1 - 3 R2 म्हणजे हे ऑपरेशन आपण करणार. तर आता बघा, याची तिप्पट याच्यातून वजा केली म्हणजे 1 - 0 दॅट इज इथं राहणार 1 ॲज इट इज. हा आहे 3, हे बघ हा 3. याची तिप्पट, हे बघ ही तिप्पट केली म्हणजे 3 - 3 होणार 0, म्हणून या इथं मी लिहिला 0. त्यानंतर नेक्स्ट आहे 5, हे बघा 5 मी इथं लिहिला. याची तिप्पट म्हणजे तिप्पट 9/5ची. ह्याला आपण कसं सॉल्व करणार तर नीट बघ. हा 5 याला मल्टिप्लाय करेल दॅट इज 5 × 5 म्हणजे 25 होतील, मायनस 9 3 जा 27 अपॉन हा 5 जसा तसा. सो 25 - 27 दॅट इज -2 अपॉन 5, म्हणून या इथं मी लिहिला -2 अपॉन 5. आता हा एलिमेंट बघ म्हणजे हे हा 1, याची तिप्पट हे इथं बघ, याची तिप्पट. ह्याला कसं सॉल्व करणार आपण, या 5ने याला मल्टिप्लाय करणार, 5 × 1 = 5 मायनस हा 6 अपॉन परत 5 म्हणजे -1 अपॉन 5, म्हणून मी या इथे लिहिला -1 अपॉन 5. नेक्स्ट आहे हे हा 0, याची तिप्पट वजा करायची. या इथे हा 0, याची तिप्पट वजा केली म्हणजे मायनस झाले प्लस. हा 0 असल्यामुळे याचा विचार करू नकोस, मायनस प्लस 3/5, म्हणून मी या इथं लिहिला 3/5. हा तर 0 आहे त्यामुळं हा 0 तसाच्या तसा. शिवाय ही सेकंड रो आपण ॲज इट इज लिहिलेली आहे. आता नेक्स्ट आपल्याला जे ऑपरेशन करायचं आहे ते ऑपरेशन म्हणजे इथं 0 मिळवण्याचं. इथं जो 0 आपण मिळवला तर यावरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. नीट बघ, आम्ही काय करणार, याची 7 पट यात ॲड करणार. तर नेक्स्ट ऑपरेशन असं आहे R3 + 7 R2. हे बघा तो
मूळ मॅट्रिक्स. आता मी काय करतोय की याची 7 पट याला ॲड करणार. म्हणजे हे बघा -7 प्लस याची 7 पट दॅट इज +7 -7 0 येणार आणि म्हणून मी इथं लिहिला 0. नेक्स्ट आहे हा -11. हे बघा -11 याची 7 पट याच्यात ॲड करायची. हे बघी 7 पट 9/5ची. म्हणजे आता याला कसं सोडवशील तू, या 5ने याला मल्टिप्लाय करशील दॅट इज -55 होणार प्लस 9 × 7 63 अपॉन 5 जसाच्या तसा. म्हणजे 63मधून 55 गेले, खाली उरले 8/5 आणि म्हणून मी या इथं लिहिला 8/5. नेक्स्ट हा आहे -3. याची 7 पट याच्यात ॲड करायची तुला. हे बघा -3 ही 7 पट 2/5ची. म्हणजे परत या 5ने याला मल्टिप्लाय केलं -15 झालं आणि हा गुणाकार केला +14 अपॉन हा 5 जसं तसं लिहिला. म्हणजे -15मधून 14 गेले, खाली उरला 1 आणि -1 अपॉन हा 5 आणि म्हणून मी या इथे लिहिला -1/5. नेक्स्ट याचा विचार करायचा. हा म्हणजे इथं हा 0 आहे. या 0मध्ये याची 7 पट ॲड करायची. हे बघा 0 7 पट 1/5ची ॲड करतोय मी. म्हणजे हा प्रॉडक्ट, हा तर 0 आहे म्हणून हा प्रॉडक्ट झाला -7/5 आणि अशा रीतीनं या इथं आला -7/5. शिवाय या 1मध्ये या 0ची 7 पट ॲड केली तरी 1 ॲज इट इज राहणार म्हणून या इथं मी लिहिला 1. अशा रीतीनं हे 2 ऑपरेशन करून मला हे मॅट्रिक्स मिळाले. तर आम्हाला ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवण्याची प्रक्रिया इथपर्यंत आलेली आहे. इथं 1 पाहिजे होता, आहे, खाली 0 0 आपण आणला. इथं 1 पाहिजे होता, आपण आणला, वर आणि खाली 0 पाहिजे, मिळाला. आता आम्हाला इथं 1 पाहिजे. या इथं 1 पाहिजे म्हणजे याच्यावर 2 ठिकाणी 0 आणला तर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला. म्हणजे पहिल्यांदा आपण याचा 1 करायचा कसा. मग हा 8/5 आहे, याला आपण 5/8ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे थर्ड रोला 5/8ने मल्टिप्लाय करा, इथं येणार 1. म्हणून हे बघ हा 1 झाला. आता इथं बघ याला आपण 5/8ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे हे बघा 5/8ने मल्टिप्लाय केलं याला तर 5 कट -1/8 उरला म्हणून इथं मी लिहिलं -1/8. नेक्स्ट ह्या थर्ड रो मधल्या एलिमेंटला आपण 5/8ने मल्टिप्लाय करू. म्हणजे हा -7/5 याला 5/8ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5 विल गेट कॅन्सल. -7/8 हे बघा -7/8 उरला म्हणून इथं मी लिहिलं -7/8. आणि फायनली याला जर मी 5/8ने मल्टिप्लाय केलं तर हा 5/8 ॲज इट इज येणार. आणि अशा रीतीनं मला इथं 1 पाहिजे होता, तो 1 मिळाला. आता फायनली माझे प्रयत्न राहणार इथं 0 आणण्यासाठी आणि इथं 0 आणण्यासाठी. इथं जर 0 आणायचा असेल तर काय करावं लागेल ते आपण बघू. तर आपल्याला इथं 0 आणायचा आहे, इथं 0 आणायचा आहे. मग आपण काय करणार, ही जी R1 आहे या R1मध्ये R3ची 2/5 पट ॲड करणार. इथं मायनस आहे ना म्हणून तुम्ही हे 2/5 पट ॲड करा. सो -2/5 + 2/5 0 येईल. हे बघा इथे 0 लिहिलं. इथं ऑलरेडी 1 आहे, इथं ऑलरेडी 0 आहे. हे बाकीचे सगळे एलिमेंट हे असेचे असे मी लिहिले. आता यांचा इथं उपयोगही होणार नाही म्हणून हे ॲज इट इज लिहिले. राहिला प्रश्न फक्त याचा. हा 1ची 2/5 पट ह्याच्यात ॲड केली तर 0 झाला. ह्याची 2/5 पट यामध्ये ॲड करणार म्हणून हे बघ हा लिहिलं मी -1/5. याची 2/5 पट, हे बघी 2/5 पट -1/8ची म्हणजे हा 2 4 जा 8 असा होऊ शकतो. किंवा सरळ तुम्ही यांच्यात LCM काढा. इथं किती आहे 40, हा छेदात याच्या गुणाकार येतो 40 म्हणजे 5 8 जा 40
45 म्हणून इथं 8ने मल्टिप्लाय केलं, हा झाला -8, हा -2 आणि छेदामध्ये LCM 40. मग -10 अपॉन 40 म्हणजे 0 0 कट -1/4 आणि अशा रीतीनं इथं मी लिहिलं -1/4. आता ह्याचा विचार कर, हा कसा आला? हा ह्याची 2/5 पट याच्यात ॲड केली. हे बघ, हा आहे 3/5 प्लस याची 2/5 पट. हे बघ, हा 2/5 पट -7/8. याला सोडवताना परत इथं 8×5 = 40, याच्या छेदात 40 आहे म्हणजे 5 8 जा 40 असं होतं. तर 8ने याला मल्टिप्लाय केलं तर ते येतं 24. हा -14 अपॉन LCMचा 40 म्हणजे काय झालं? 24 - 14 म्हणजे 10 अपॉन 40 म्हणजेच 1/4. म्हणून या इथं मी लिहिला 1/4. आता हा कसा आला? तर हे आपल्याला बघण्यासाठी काय करावं लागेल ते पण समजून घे. ह्या 5/8ची या 5/8ची 2/5 पट याच्यात ॲड कर. हा आहे 0. 2/5 ऑफ 5/8ची म्हणजे 5 विल गेट कॅन्सल. 2 4 जा 8 म्हणजे 1/4 म्हणून या इथं मी लिहिलं 1/4. अशा रीतीनं हा मॅट्रिक्स मला मिळाला ज्यामध्ये मी इथपर्यंत तो पोचलो की 1 0 0. आता 0 1 या इथं मी 0 कसा आणला? तर तुला माहिती आहे ह्याची मी 9/5 पट ह्याच्यातून सबट्रॅक्ट केली. हे बघ, R2 - 9/5 पट ऑफ R3 म्हणजे याची 9/5 पट मी जर ह्याच्यातून वजा केली तर इथं 0 येणार आणि अशा रीतीनं 1 0 0 0 1 0 0 0 1 म्हणजे माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स कंप्लीट झाला. फक्त माझं एक ऑपरेशन बाकी आहे ते म्हणजे R2 - 9/5 R3 म्हणजे याची 9/5 पट. तर तुला माहिती आहे 1ची 9/5 पट 9/5 याच्यातून वजा केली म्हणजे इथं झाला 0. आता याचा विचार कर, हा आहे 2/5. हे बघ, हा 2/5 मी इथं लिहिलं 2/5. ह्याची 9/5 पट -1/8ची 9/5 पट वजा करायची म्हणजे परत आपल्याला इथं 40 आहे छेदात म्हणजे इथं पण 40 पाहिजे म्हणजे 5 8 40 म्हणजे याला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 8 2 होतात 16. मग मायनस मायनस प्लस 9 × 1 दॅट इज 9. यांची ॲडिशन केली ती येते 25. हा LCMचा 40 जसाच्या तसा परत इथं ठेवला. मग 5ने जर भागलं तर 5 5 जा 25 5 8 जा म्हणजे 5/8 मला मिळणार आणि म्हणून मी या इथं लिहिला 5/8. त्यानंतर हा एलिमेंट कसा आला म्हणजे ह्यावरती प्रक्रिया आहे. हा जो आहे हा आहे -1/5 मी इथं लिहिला. आता ह्याची 9/5 पट, हे बघ ही 9/5 पट -7/8ची वजा करतोय मी. मग काय झालं, परत LCM काढायचा आहे. इथं 5 8 जा 40 होतात म्हणजे 5 8 जा 40 असं होतं म्हणून या 8ने मी याला मल्टिप्लाय केलं तो झाला -8 आणि हा गुणाकार मायनस मायनस प्लस 63 आणि परत LCMचा 40 जसाच्या तसा. मग 63 मधून 8 गेले खाली उरले 55 अपॉन 40. परत ह्याला 5ने भागलं तर 11/8 म्हणून या इथं मी लिहिलं 11/8. आता फायनल मला प्रक्रिया करायची या 0मध्ये या 5/8ची 9/5 पट वजा करून लिहायची म्हणून मी हा 0 या इथं लिहिला. 9/5 पट 5/8ची म्हणून हा 5/8 त्याची ही 9/5 पट वजा केली.
इथं 0 असल्यामुळं मी डायरेक्ट हा गुणाकार केला आणि हा गुणाकार करत असताना 5 कट झाले म्हणजे 9/8 शिल्लक राहिला म्हणजे -9/8 आणि म्हणून मी इथं लिहिलं -9/8. अशा रीतीनं ही थर्ड रो तर ॲज इट इज जशीची तशी लिहायची. मला इथपर्यंत मी पोचलो तर थोडक्यात मी या इथं जर निरीक्षण करून पाहिलं तर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1. मग हा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तर हा आहे ए इनवर्स. अँड देअरफोर दिस इज ए इनवर्स. म्हणून मी इथे लिहिला ए इनवर्स इज इक्वल टू -1/4 1/4 1/4 5/8 11/8 -9/8 -1/8 -7/8 5/8. This is our A inverse.